आज सर्जा आणि ही गाडी होणार असं माहिती होतं का काय? माहीत होतं मला काही ही गाडी होणार, पण जरा माझं थोडं डाऊट होतं, कारण की माझ्या आता बऱ्याचशाच लोकांची चर्चा होती का या मैदानाला का त्या मैदानाला, कारण उद्याचं पण खूप मोठा मैदान आहे. तर तुम्ही आज इथं 2 वेळा पळालात, तर मग उद्याच्या मैदानाला नाही, मी आता 2 मैदानं मी घरी तसाच गेलो होतो, पण शेवटी मी लवकर गाडी जमवायचं माझं कारण पण असतं, मला व्हॉट्सअपला गाडी जमत नाही. ही प्रत्येक बैलासोबत पळायला पाहिजे. कुठेतरी तुमची मागं बाईट पडली होती, मथुर सोबतच पळताना दिसणार आहे भुंगा, काय वाटतं? बघू ना, योग आला तर 100% पळू. मित्र आहे, त्यांनी काही गाडा मालकाला काय फोन केला होता का बाबा तुझा बैल आम्हाला पैऱ्यात पाहिजे, पण त्या गाडा मालकाने वायदी मागितली. पण नमस्कार मित्रांनो, आज A1 जोडीचा पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व निर्माण झालेलं आहे. खूप चांगली गाडी झाली. घोटकरांचा सर्जा, त्यासोबत पक्षा आणि या साईडला होता भुंगा आणि सैराट. पुन्हा आज त्या जोडीने A1 गुलाल मिळवला आहे. तर आज A1 मुलाखत घेऊया. चला मालकाशी बोलूया, बघू काय बोलतात ते. मित्रांनो, इकडे या साईडला तुम्ही बघू शकता A1 जोडीचे A1 गाडा मालक आज पुन्हा गुलालामध्ये रंगलेले आहेत आणि कुठेतरी आज पुन्हा वर्चस्व निर्माण ठेवलेलं आहे A1 जोडीने. काय बोलाल आता? सर्वात जास्त जी चर्चा चालू आहे A1 जोडीची आणि ती कुठेतरी त्या याला उतरते खरी. आनंद आहे. तुमच्या चॅनलतर्फे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे बैलगाडा मालक, सोडणारे, धरणारे, जेवढे शौकीन आहेत त्यांना मी 26 जानेवारी निमित्त सगळ्यांना पहिला शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. बाळूशेठ स्वर्गवासी बाळूशेठ आणि पंढरीनाथ फडके यांच्या स्वर्गवासी यांच्या स्मरणार्थ हा मैदान आयोजित केला, त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. बरोबर आहे. आता मला आठवतंय ओल्याच्या मैदानाला ही जोडी विरोधात पळणार होती, पण तिथं विरोधात न पळताना तिथं पैरा घडून आला आणि तिथून पळते जोडी तर आतापर्यंत गुलालामध्ये आहे. काय बोलाल? नाही, बघा, ही गाडी एक माथ्याची आहे आणि जुळून पळते, त्याच्यामुळे दोन्ही मालकांचं मन पण जुळतं आणि दोन्ही रस्त्यात पळते. मला दोन्ही रस्त्यात खेळायला आवडतो आणि तसेच पळते, त्याच्यामुळे आम्ही हीच गाडी पळवतो आणि सुंदर गाडी पळते. बरोबर. आज ही सर्जा आणि ही गाडी होणार असं माहिती होतं का काय? माहीत होतं मला काही ही गाडी होणार, पण जरा माझं थोडं डाऊट होतं, कारण की माझ्या भुंगाला जो सांभाळणारा आमचा जो योगेश आहे, त्यांनी जरा भुंगाला औषधं चारली होती, त्याच्यामुळे थोडं मनामध्ये काचकूच होती. मी खाली 2-4 माझे जवळचे मित्र आहेत त्यांना मी चर्चा करत होतो पहिला त्याला का कसं पळतो, काय पळतो म्हणून. त्याच्यामुळे आम्ही आलेल्या गाडीवरती नाव फिरवलं. परत पळताना बघितल्यानंतर मग त्याला मी दुसऱ्या फेऱ्याला ही गाडीवरती नाव फिरवलं, कारण की मला माहीत होतं दोन्ही साईडनी मला आज जोड होणारच आहे. कारण की बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठली गोष्ट लपत नाही, कुठली गोष्ट कोणाच्या मनामध्ये राहत नाही. बरोबर. गोट्यावरती कोण ना कोण, कोणाचा ना कोणाचा माणूस 100% असतो. म्हणून सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे का चर्चा करताना सांभाळून करा, कारण की प्रत्येक गोष्ट लीक होते आणि पैरा कोणाचा काय पळणार आहेत. आता महाराष्ट्राला पूर्ण सगळ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही विचारा, कोण भुंगावर कोण पळणार, प्रत्येकाच्या तोंडावरती असणार का सैराट पळणार. म्हणून आम्ही काय लपतच नाही. आता इथून कोण बैल लपून ठेवतो, कोण काय करतो, आमची बैल डायरेक्ट ओपन होती, सगळ्यांना माहिती आहे पळणार. पण प्रत्येकाच्या मालकाचं एक मन असतो कोणाबरोबर गाडी कधी खेळायची आणि कोणाचं कसं काय हे करायचं, नियोजन असतो प्रत्येकाचं. आणि आज योगाळा आणि आमचे अंबरनाथमधले आपल्या आवी शेट यांची, म्हणजे आमचे घरचे संबंध आहेत, आवी शेटची आमची पण गाडी झाली DSP ग्रुप. परत विकास शेठ कानावकर, ते पण आपले चांगले मित्र, त्यांच्याबरोबर आणि घोटगाव आणि सर्जा आणि भुंगाची गाडी झाली, पण चांगले मित्र, कारण की आम्ही एक पैऱ्यामध्ये पळवलेलं माणसं आणि मैत्रीचे संबंध, त्याच्यामुळे काय राग रोष नाही, काय पुढं गोंगाट नाही, काय नाही. आपला आनंद, मैत्रीपूर्ण लढत, सुंदर लढती झाल्या आणि आनंद वाटला. बरोबर आहे. आता बऱ्याचशाच लोकांची चर्चा होती का या मैदानाला का त्या मैदानाला, कारण उद्याचं पण खूप मोठा मैदान आहे. तर तुम्ही आज इथं 2 वेळा पळालात, तर मग उद्याच्या मैदानाला? मी आज पळवलो नसतो तरी मी सोमवारी बैल पळवत नाही, कारण की आमच्या बाबांपासून आम्ही शोक करतो आणि बाबा माझे पहिल्यापासून सोमवारी बैल पळत नव्हतो. मी जिद्द करून, जरा नवीन जनरेशन आहे ना आमचा, तर जिद्द करून जरा केली होती, पण तिचा फटका लगेच मला लागला, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी परत आता जिद्द नाही करू शकत. आणि सोमवारी आम्ही तसं पण फेरा असो, काही असो, कोणाला बैलाचा काहीच नसतो, आम्ही सोमवारी पळवतच नाही. आज नसती पळाली तरी सोमवारी नसतो पळवला. बरोबर. आता सोमवारचा प्रश्न घेतले म्हणून मी अजून एक प्रश्न घेईन. आता घाटावर मैदानं खूप सारी होतात, आता एखादा हिंद केसरी मैदान सोमवारी आला मग नाही पळवणार. किती मोठा मैदान असू दे, किती मोठा पैरा असू दे, अजिबात सोमवारी बैल पळवणार नाही, पळणार पण नाही. बरोबर. आता जी A1 जोडी पळते, खूप सारी चर्चा चालू आहे, प्रत्येकाची अशी इच्छा आहे की ही A1 जोडी कुठेतरी या सीझनला अपराजित राहावी. काय वाटतं तुम्हाला? 100% बघा, जे बोलणारे आहेत, जे मानणारे आहेत, दोन्ही नंदीना, त्यांचा आशीर्वाद असला आणि परमेश्वराचा आशीर्वाद असला, 100% आम्ही जर आमचे कर्म चांगले असले तर 100% ती गुलालातच राहणार. बरोबर आहे. पण एक तुमच्यावर म्हणजे तुमचं कौतुक व्हायला पाहिजे, प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर ना मला वाटतं खूप कमी मैदानामध्ये एक वेळेला गाडी पळते, जास्त करून 2 वेळेला गाडी पळते. काय बोलत? काय नाही, बघा, दोन्ही रस्त्यात गाडी पळते, मला दोन्ही रस्त्यात खेळायला आवडतो. आज एकच साईड पकडणार आणि दुसऱ्या दिवशी मग जोडणार, कारण आता 2 मैदानं मी घरी तसाच गेलो होतो,
पण शेवटी मी लवकर गाडी जमवायचं माझं कारण पण असतं. मला व्हॉट्सअपला गाडी जमत नाही, कारण की व्हॉट्सअपला गाडी जमल्यावरती थोडी लेट होतो, कधी काय होतो. मग नाव वगैरे असले आपल्याला जे पाहिजे त्यांच्याशी आपल्याला खेळता येतो आणि एक मैत्रीपूर्ण लढत होते. बरोबर. आता गाडी पळवली कुणाल, मला वाटतं सातत्याने कुणाल या गाडीवर बसतोय आणि कुठेतरी पंकज पण सुरुवातीच्या कालामध्ये मला वाटतं पंकज असायचा, पण आता कंटिन्यू बघतो कुणाल. काय बोलाल कुणालचे कौतुकाविषयी? कसं आहे, कुणाल पण आपला तेवढाच जिद्दीचा ड्रायव्हर आहे, पंकज पण तेवढा जिद्दीचा ड्रायव्हर आहे. दोन्ही ड्रायव्हर माझे विश्वासाचे आहेत, त्याच्यामुळे काहीच दुमत नाही. पण कसं आता ही कंटिन्यू आपली A1 जोडी जी महाराष्ट्राने नाव दिलेलं आहे, त्या A1 जोडीवरती कुणालाच असतो. त्याच्यामुळे काय ड्रायव्हर बदली करत आम्ही हे नाही करत, पण कधी कधी तरी पंकजला पण आम्ही बसवतो. आमची चर्चा पण झाली, कारण की कधी आपलं हे असेल तेव्हा आपल्या पंकजला पण आपण बसवलं पाहिजे, कारण की तोही या गाडीला आता किती त्याच्या हाताला किती गती लागते काय लागते, कारण की दोन्ही माझे घरातले ड्रायव्हर, त्याच्यामुळे दोघांना पण कधीही बसवलं जाईल. असं काही जरूर नाही का कुणालाच कंटिन्यू बरोबर. आणि दोन्ही आपले एकदम भरोशाचे विश्वासू ड्रायव्हर आहेत. मला अजून एक गोष्ट आठवतं, मागच्या वर्षी पण या मोहच्या मैदानामध्ये जो सोनाई गाडीचा चंदर होता त्याच्यासोबत तुमची गाडी झाली होती आणि त्याच्यावर तुम्ही तेव्हा पण गुलाल मिळवला होता. हा बघा, बैलगाडी क्षेत्र आहे, कधी कोण आणि त्यांचं नाव पण मला माहीत पण नव्हतं. DSP ग्रुपचं नाव होतं, मला माहीत पण नाही का नाव फिरलं, हे शेटच्या नावाने नाव फिरलं, घेसरच्या नावाने, आणि नंतर कळालं का DSP ग्रुपच्या वरती नाव फिरलं आणि त्यांच्या बैलांच्या बाजूलाच मी होतो. काय नाही, असं काय कुठली गोष्ट अशी मनामध्ये नाही आहे. ते उद्या बोलले तरी उद्या परत लगेच त्यांनी फोन पण केला का बाबा गाडी करायची, तरी लगेच, कारण की हा मैत्रीचा एक नातं आहे, संबंध आहेत, एक शहरातले आहेत. त्याच्यामुळे काय नाही, मैत्रीपूर्ण लढत परत पण आपण करू. त्यांची इच्छा असेल तर 100% मैत्रीपूर्ण करू. बरोबर. एकीकडे अशी चर्चा चालू आहे की पैरा तोरत नाही, एकीकडे अशी चर्चा चालू आहे की पैऱ्यामध्येच पळावं, म्हणजे कुठल्या शब्दाला आपण मानावं, काय बोलतात? नाही, काय असं काही जरुरी नाही आहे. बघा, संबंध आहे. आता मी बोरिवलीचे आपले योगेश शेटे तात्यांचा जो रामा पळतो त्यांना पण मला बैल द्यायचे. परत आमचा आकाश शेटचा आहे त्यांना पण बैल द्यायचे. परत आमचा शिरी शेटचा आहे त्यांना पण बैल, कारण की बघा या गाडीमध्ये पळता पळता बरेचसे आपले नंदी आहेत, त्या नंदींना मला बैल द्यायचे, कारण की एक गाडी झाल्यानंतर दुसऱ्या गाडी किंवा ती गाडी जमली नाही तर त्यांना आपण एक एक मैदानामध्ये. पण मी आता एक तुमच्या यूट्यूब मार्फतच सांगतो, बघा पैऱ्याची 100% नंदीमध्ये जे पण माझेच नंदी आहेत, कारण की बोनिलचे तात्या हे माझ्या वडिलांप्रमाणे आणि त्यांच्या नावाने जर कुठला नंदी पळत असेल तर माझं कर्तव्य आहे त्यांच्या नावाला तो माझा भुंगा द्यावा, कारण की आमच्या अंबरनाथ शहरात आहे. क्योंकि त्याच्यानंतर परत आपलं शिरी शेठ, परत आपलं आकाश शेट आहे, परत अजून भरपूर आपले मित्रमंडळी आहेत, आमची भंगारपाड्याची टीम आहे, आमच्या पालेबुद्रुकची टीम आहे, जेवढी आमची टीम आहेत सगळ्यांचे, परत नायरा ग्रुप आहेत आमचे, जेवढी टीम आहे सगळ्यांना आपण बैल देऊया आणि सगळ्यांच्या बैलामध्ये कधी ना कधीतरी पळायला पाहिजे भुंगा, कारण की त्यांची पण इच्छा आहे. आज माझ्या धावणी लागेल, पुढच्या वर्षी त्यांच्याही धावणीला कधीतरी बैल लागेल आणि तेव्हा मला पण हक्काने मागता येईल. बरोबर. आता त्यांचाच नंदी. बरोबर आहे, तुम्ही आता उत्तर दिलंय तर कुठेतरी अजून या उत्तरामध्ये एक प्रश्न आलाय की प्रत्येक बैलासोबत पळायला पाहिजे. कुठेतरी तुमची मागं बाईट पडली होती, मथुर सोबतच पळताना दिसणार आहे भुंगा, काय बघू ना, योग आला तर 100% पळू, येईलच लवकरात लवकर योग, आणि आल्यावर तर 100% तो नियोजन करू. बरोबर आहे. आता ही A1 जोडी पहिल्यांदा कुठल्या मैदानाला पळाली तिचं माहिती द्या आम्हाला, करून कुठेतरी आज खूप मोठं नाव होतं A1 जोडीचं. A1 जोडी मला असं वाटतं पहिलाच ववल्याला पळाली, ववल्याला पळून आली, कारण की बघा आत्ता सध्या जेव्हा सैराट वेगळा पळत होता, भुंगा वेगळा पळत होता, त्यावेळेला इलेक्शनचा पिरियड होता, मी येत नव्हतो, पण गाडी सगळे नामदेव होता, रामदास होता, शुभम होता, जयेश होता, आमची संपूर्ण टीम होती. त्याच्यामुळे यांची पूर्ण टीम होती, प्रल्हाद वगैरे होता, याची सगळी टीम, सगळेजण मिळून बैल हाणायचे आणि नियोजन करायचे. आमचा बुवा होता, म्हणजे या पोरांच्या वरती विश्वास, माझ्या घरातली मुलं आहेत, त्याच्यामुळे मी पाठवून द्यायचो आणि त्यांच्याच नशिबाला हा गुलाल चालू झाला, तो अजून त्यांच्याच नशिबाचा गुलाल. बरोबर. आता उद्याच्या मैदानाचा तुम्हाला मी प्रश्न घेतला, जरी तुम्ही नाही जाणार पण बऱ्याचशाच गाडा मालकांनी तिथं यावा म्हणून तुम्ही काय विनंती कराल? 100% 26 जानेवारी पारंपरिक मैदानी देसाई गावाची मंदिराची आपल्या ह्या धरतीला म्हणजे हे एक प्रगट देवस्थान आहे, त्याच्यामुळे आपण सगळे तिथे पोचा, त्या देवाचा गुलाल घ्या आणि जास्तीत जास्त संख्येने मुंबईचा जो पारंपरिक मैदान आहे 26 जानेवारी देसाई गावाचा, तिथं सगळेजण हजर राहा. माझा नंदी नसला तरी मी पण 100% त्या मैदानामध्ये येईल. आमचे सगळे भुंगा पॅन त्या मैदान, कारण की त्या मैदानाची शोभा ही आपली मुंबईची शोभा आहे, म्हणून आपण तिथे 100% आमंत्रण नसलं तरी आम्ही तिथे पोहोचणार, एवढं तुम्हाला सांगतो. बरोबर. आता थोडक्यात सुनील दादाशी बोलतो, या साईडला आता आपण बोलणार आहेत आपले अनिल शेठ, सुनील शेठ दादाशी. काय बोलाल, खूप मोठा नाव झालंय या जोडीचा आणि छान जोडी पळते आणि कुठेतरी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर बनवते. काय नाही, जोडी छान पळतो, म्हणजे दोन्ही मालकं पण चांगली आहेत आणि आमच्या दोघांचा पण मेल जुलतो. आता दादा पण म्हणजे इलेक्शनमध्ये बिझी होते,
तर माझे म्हणजे आमच्या एक शब्दावर दादा बैल पाठवायचे आणि आम्ही जितेश शेट झाला, आपली हेडुसनाची पोरं आहेत घेसरची, तर अंबरनाची सर्व पोरं मिळून नियोजन करायचं. बरोबर. आता आजूबाजूला तुम्ही बघता इथं समजा इथं थोडक्यात तुमची लोक आहेत, बाकी सगळी जमलेत बघायला. अजून भरपूर मोठ्या संख्येने अशी लोक जमावी, काय तुमचं पुढचं हे असेल? काय नाही मग आमचं म्हणजे असं काय पोरं फिरली पाहिजे असं काहीच नाही, फक्त पोरं कमी असू द्या, पण आमची पोरं सर्व म्हणजे एकनिष्ठ आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीत आम्हाला पोरांची काही गरज नाही का, तर पोरं भरपूर आहेत. आमची घेसरची पण पोरं झाली, नितेश झाला, सर्वांची भरपूर मेहनत. आता हे निखिल झाला, टायगरवरून येतं, राज झाला, सर्व पोरांची मेहनत आहे. जेवढी पोरं कमी तेवढं चांगलं असतं, का तर एखादा पोरगा कधी गाडी जिंकली का हाऊ केला का त्याच्यावरनं वादावत होतं, त्याच्यामुळे मी जास्त पोरं ठेवत नाही. बरोबर. आता जो मैदान झाला आपले बालुशेठ पाटील मोह पनवेल त्यांच्या स्मरणार्थ हा मैदान झाला, कुठेतरी मैदानाची ना खूप जास्त चर्चा होती आणि उद्या लगेच दुसरा पण मैदान आहे, पण तरी अफाट गर्दी या मैदानाला लागली, काय बोला? हा, काही लोक आता सोमवारी पळत नाही, त्याच्यामुळं 25चा मैदान जोरातच होणार होता, ते आम्हाला सर्व माहीत होतं. आणि दादाचा माझा कॉन्टॅक्ट चालूच होता, ही गाडी फिरणार ती गाडी फिरणार, आम्हाला सर्व माहीत होतं. बरोबर. आता मिलिंद शेठ बघा स्वतः नंदी नसून तिथे येणार आहेत, मग तुम्ही काय तुमचं नियोजन कसं? आम्ही पण 100% येणार आहे, आम्ही पण येऊ. बैल नाही घेतला, सैराट नाही गेला किंवा भुंगा नाही गेला तरी आम्ही 100% येणार आहे. पण मागच्या वर्षी मला वाटतं खरोखर सैराट तिथं त्या मैदानामध्ये चर्चेत आला होता, शुभम डॉन सुद्धा पलूनच्या, तर त्या काही आठवणी जागा झाल्या, काय बोला? सैराटवर मला भरपूर विश्वास आहे, का तर आता बैल पण बिमार होता. मी त्या दीपूच्या बाईटमध्ये पण बोललो, बैल परवाच्या दिवशी काय खात नव्हता, पूर्ण दिवस काहीच खायला नव्हता. मी दादाशी पण बोललो नव्हतो का, कालपासून बैल सकाळपासून खायला लागला. थोडा मला फ्रेश वाटला, मी दादाला फोन काय आज केला नव्हता. सकाळी जरा मला तर बैल फ्रेश वाटला म्हणून मी दादाला फोन केला का बैल भरला का. मग दादाला मी बोललोच नव्हतो का बैल थोडा बिमार आहे, पण मी त्याला कानात बोललो का बाई आज माझी इज्जतीचा सवाल आहे, मला गुलाल द्यायचा आहे तुला. बरोबर. आता सकाळी जी जोडी पळाली तुमच्या विरोधात आणि त्याच्यानंतर आता जी जोडी पळाली विरोधात, काय कराल कौतुक त्या दोन्ही जोड्यांचं? काय नाही, आमचा संबंध सर्वांच्या सारखा. तर आवी शेठ पवार यांचा भाऊ, ते आमचे चांगले बोलणे घालती. आणि आपले विकास कानावकर झाले, विशाल कानावकर, हे पण चांगले आहेत. आणि गोटवाले यांच्या विषयी पण काय, आमचं मालकांचं काहीच नसतं. तुम्हाला काय सांगतो, सट्टेवाले आहेत ना, आता मी तिथे उभा होतो, वन साईड गाडी निघेल, वन साईड असं काहीच नाही. आमचं मालकांचं सर्वांचं एक जीव म्हणजे एक मिलाव आहे. काय ना, आम्ही ते जिंकले ना आम्ही जिंकलो तरी आम्ही एकत्रच असतो. विकास कानावकर झाले किंवा घोटवाले झाले, आम्ही सर्व एकत्रच असतो. आता ते दिवशी कानादाताची गाडी झाली, आम्ही दादानी कानादाताची जवळ जाऊन बाईट दिली. मालकांचा काहीच नसतं, फक्त तुम्ही प्रेक्षक लोक मग गाडीचं मनोरंजन घ्या. बरोबर. फक्त असं नका बोलू, शेवटीला प्रत्येकाचा बैल असा प्रत्येकाला राग येत असतो. बरोबर. मिलिंद शेटकर, आपण पुन्हा येऊया. मिलिंद शेट, आता तुमचा बैल खूप जास्त पळतोय, तर एखाद्या वेळेला कधी वायदीचं असं हे आलंय का तुम्हाला, आपल्या मुंबईमध्येच चला आम्ही तुम्हाला वायदी देतो आणि त्यानुसार तुम्ही आम्हाला बैल द्या? बघा, हा माझ्या मनातला प्रश्न होता, तुम्ही बरा झाला विचारला. आज मुंबईमध्ये आता माझ्या समोरच माझा जवळचा मित्र आहे, त्यांनी काही गाडा मालकाला काय फोन केला होता का बाबा तुझा बैल आम्हाला पैऱ्यात पाहिजे, पण त्या गाडा मालकाने वायदी मागितली 50,000 रुपये. बघा, वेळ आल्यावरती मी नाव पण घेईल, कारण की कुठंतरी मुंबईला डाग बसण्यासारखा हा प्रकार आहे. मुंबईला डाग लागेल अशा कुठलं कृत्य करू नका. बघा, एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठले काळामधला गरीब असतात आणि त्यांच्या कधी कधी खाया प्यायला थोडं प्रॉब्लेम असतो बैलांचा, म्हणून सांभाळणे म्हणून ते एक पैसे ती लोक त्या नंदीवरती मागतात का बा न्याय यायचा खर्च, त्यांची मुलं बाळं, कारण की आपल्यासारखं त्यांचं क्षेत्र नाही आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे मुंबईचे जे गाड्या मला जर वायदीचा हा प्रकार जर चालू करत असेल तर कुठेतरी आज थांबवा. देणारा पण मूर्ख आहे आणि घेणारा पण मूर्ख आहे. तर मुंबईला कुठला तरी असा कुठला डाग लावू नका. हा क्षेत्र सुंदर चाललं आहे. तुम्हाला जर वायदी पाहिजे तर तुम्ही खुल्या बाईटमध्ये वायदी मागा आणि जे गाडा मालकांना द्यायचे त्या बाहेर लपून छपून तुम्ही कोणाकडे वायदी मागू नका का मला 50,000 द्या ना, मला 1,00,000 ना द्या ना, मग मी माझा बैल देईल, असं कधीच करू नका. कारण की तुमची एक चूक येणाऱ्या प्रत्येक बैल मालकाला भारी पडेल, म्हणून त्याच्यामुळे तुम्ही ही सुरुवात करू नका. मुंबईचा खेळ खूप सुंदर चालला आहे, असं सुंदरच राहू द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता, थोडीशी प्रतिक्रिया आपण जितेश शेट कालेन यांची पण घेऊया. कुठेतरी मागच्या वर्षी सैराट हा त्यांच्या नियोजनामध्ये पळत होता आणि आता पण सैराट कधी पण ते सांगितलं, आपण जेव्हा बाईट घेतल्यात की सैराट हा माझाच आहे, सुनील शेट असेल किंवा आम्ही असेल, एकसारखे संबंध आहेत. काय बोलाल आजच्या गुलालाविषयी? काय ना, आजचा गुलाल म्हणजे आमच्या एकदम मनातलाच गुलाल राहिला म्हणजे. आणि आजची गाडी 100% होणार होती आम्हाला माहीतच होता. मी सकाळी 10 वाजता उठलो आणि त्याच्यानंतर वापस. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ थांबूया. मिलिंद शेट असतील, सुनील शेट असतील, जितेश शेट असतील, या A1 गाडा मालकांना A1 जोडीच्या A1 गुलालासाठी शुभेच्छा देऊया. कसं काय आता पुढचं नियोजन? धन्यवाद. 100% पुढचा पण 100% लवकर नियोजन होईल, कारण की हप्त्याला तीन मैदान आहेत, तर 100% भुंगा सैराट प्रत्येक मैदानामध्ये दिसेल आणि सुंदर प्रेक्षकांसाठी पळतील, कारण की सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद आमच्या मागे असत ठेवा.
आणि तुमचंही मनापासून धन्यवाद. जेवढे मुंबईमध्ये जेवढे यूट्यूबर आहेत त्यांना पण सर्वांना आणि तुमच्या चॅनलवरती सगळ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. येणारं वर्ष खूप चांगला जावं तुमचं आणि खूप तुमचे फॉलोअर्स वाढव हीच विनंती करतो. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.